श्रीदेवी कथासार. गणेशाला, सरस्वतीला आपली कुलदेवता देवी नमस्कार. गणपती बुद्धी देणारा आहे, विद्येचा नायक नमस्कार असो. त्रिपुर नावाचा दैत्याचा मारण्यासाठी शिवांनी गणपती बलीला पाताळात नेणारा वेळेस तुला आणि ब्रह्मदेवाला सृष्टिकाली तेव्हा शेष पृथ्वी डोक्यावर घेण्यासाठी गणेशाची स्तुती केली. पार्वतीने तुला महिषासुराचा वध वेळीच तुझं स्मरण केलं. मी राम ब्राह्मण तुझे स्मरण करून वंदन करीतो. तू मला मुक्या माणसाला बोलायला शिकवतो. शिव, सूर्य, शक्ती, गणपती, विष्णू पंच आकृती देवी नमस्कार करावा. श्रोतांना माझे नमस्कार. देवी कथा ऐकल्याने आधी व्याधी मरण नाही, मृत्यू यश प्राप्ती होते. 4 वेद आणि 4 उपवेद, 6 शास्त्र, वेदांत, न्यास, मीमार्क, तर्क, न्यायिक, चावर्क, 18 पुराणे, भविष्योत्तर, भागवत, मत्स्य, मार्कंडेय, वराह, वायू, वामन, विष्णुपुराण, ब्रह्मांड पुराण, ब्रह्मवैवस्वत, नारद, लिंग, पद्म, अग्निपुराण, कुर्म, स्कंद, गरुड पुराण, सर्व पुराण व्यासांनी लिहिलेले आहेत. कालिंका पुराण, रेणुका पुराण प्रणव रूपिणी आहे. अनंत शक्तीची स्वामिनी देवीने अनंत अवतार घेतले, भक्तांचं रक्षण करते. आता विष्णूच्या देहापासून महाकाली अवतार घेतला, मधु कैटभ दैत्य मारले. विष्णूला हातानं केलं प्रथम अवतार चांगला, दुसऱ्या महिषासुर मारण्यासाठी झाला, महालक्ष्मीने मारला. मग सर्व देवांच्या तिच्यापासून महालक्ष्मी झाली उत्पन्न. पार्वतीच्या देहापासून महासरस्वती अवतार, शुंभ निशुंभ तिसरा अवतार मारले. चरित्र देवीचं पवित्र श्रवण केल्याने सर्व देवीचे अवतार झाले व सांगा. सुता मनात आनंद झाला व शौनिकाधिकांनी जसे प्रश्न सांगितले तेच सांगून हे देवी महात्म्य पवित्र सप्तशती महास्तोत्र 700 मुख्य महामंत्र व्यासांनी सांगितले. 700 मंत्राचा विस्तार. देवी महात्म्यामध्ये जो मनोभावे विश्वासाने सर्व पुरुषार्थ प्राप्त होतील ते काम मनात पूर्ण होईल. जो निष्काम याने ऐकेल तो त्याला मोक्षप्राप्ती होईल. कृष्ण चतुर्थीच्या दिवशी कृष्ण अष्टमीचे किंवा नवरात्र फल देणारे आहे. नित्य वाचत असेल, देवी ऐकत असते, ब्रह्म सांगत असे. कवच अर्जुला स्तुती केलं 3 स्तोत्रे स्वयं वाचा आणि ब्राह्मण निष्काम भाव धरून देवी प्रसन्न होते. शुद्ध महास्तोत्रे वाचत असेल पण भाव नसला तरी ते व्यर्थ आहे. देवता शोभते त्यावर. ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही पुत्र देवीचे आहेत. यांना संकट पडता देवी अवतार घेते. दुष्टांचे निर्दलन, अधर्म नाशनम, धर्मस्थापनम, भक्ताचे संरक्षण करते. सावरणे मनवतो अष्टम त्याचे जन्म कर्म पूर्वजन्मीचे कथन एकाग्र चित्ताने ऐका. पूर्वी सराच्यो मन्वंतरी त्याचा वंश माझारी सुरत नावाचा 50 कोटी विस्तीर्ण राज्य होते. पुत्रासारखे प्रेमाने प्रजेचे राज्य करत असे. शत्रू निर्माण झाले. क्षत्रिय राक्षस यवन जय प्राप्त झाला नाही. शत्रू बलवंत व बलशाली होते. शत्रूने राजाला पळविले. मग स्वपुराशी येऊन स्वदेशीच करू लागले. पण शत्रू तेथेच जमा झाले. राजाचा प्रधान सुद्धा राज्य सर्व सैन्य हिरून घेतले. मग राजाला वाटले आता कोठे जावे, काय करावे, लोकांना तोंड कसे दाखवावे, शिकारीच्या निमित्त करून पळावे हेच बरे राहील. घोड्यावर एकटा बसून घोर वनात गेला. तेथे मेधा ऋषीचा आश्रम होता. गाय वाघ एका ठिकाणी पण वैर नाही. हंस कारंड पक्षी सर्व मधुर स्वर, पुष्पे तुळस बिल्व कमळ मेघा ऋषीजवळ होते. राजा आपले सर्व सुरत सांगू लागला. सर्व वर्तमान मेधा ऋषींना सांगू लागला. माझा वडील पाडलोचे सर्व शत्रूंनी हिरून घेतले. माझा प्रथम शूर हस्ती पण
प्रधान आणि राजस्त्रिया घेतल्या. द्रवकोश ऐसा सऱ्या नाना चिंता. तेथे एक वेश्य आला. तेथे तो एकटा चिंताक्रांत. त्याचे नाव समाधी. सुरत राजा त्याला विचारू लागला. शोकक्रांत, दुःखी दिसतो. त्याचे कारण आम्हाला निवेदन कर. मग समाधी म्हणाला, मी वैश्यकुळी जन्मलो, धन्वंतराच्या कुळी जन्मलो. पुत्र स्त्रियांनी बाहेर घातले, धनामुळे मला बाहेर काढून दिले, माझे धन घेतले. स्त्री पुत्र उत्तम वागती किंवा अधम वागती हे काही कळत नाही. सुरत राजा म्हणाला, तुला त्यांनी बाहेर घातले तरी पण शोक का होतो? समाधी म्हणाला, तू म्हणतोस ते खरे, पण मोह मला सोडत नाही. मेधा ऋषीला सांगू लागला की सुरताचे मन चित्त क्षणोक्षणी राज्य नाशिवंत आहे. स्नेह मोह हा कसा निर्माण होतो सांगा. माझा सारखाच समाधी, पण त्याला स्त्रीपुत्रांनी बाहेर घातले, धन हिरावून घेतले, पण ममतेचा अंतर पडत नाही. आम्ही दोघी ज्ञानी असून मोह सुटत नाही. मेधा सांगू लागले, सुरत विषय ज्ञान सर्वांशी गोचर. पशु पक्षी नर विषय तोही देवानुसार पृथक पृथक. गाय घोडा कुत्रा बैल यांना दिवस रात्र निद्रा आहार भय मैथून समसमान ज्ञान. जे का मनुष्यलोकी तेच असे मृग पक्ष्याशी प्राणी मनुष्य मोह सारखाच. महामायापासून मोह निर्माण झाला. महामाया प्रभाव तिने संसार उत्पत्ती स्थिती प्रलय माये करून होत असे. योगनिद्रा प्रभूची तिने ब्रह्माही सर्व मोहिले. मेधा ऋषी सांग सुरत मंत्र. देवी भगवती ज्ञानियांशी विठ्ठले आकर्षण मोह कारणाने अर्पित असे. प्रथम गुरुपासून मंत्र शुद्ध ग्रहण करावा. गायत्रीचा उपदेश ज्या मुहूर्त तेव्हा मंत्राचा जप करावा. षोडशोपचारे करून भावे आराधावे श्री भवानी. मग देवीपुढे बसून मोहशुद्धी प्रात्यार्थ संकल्प निश्चयार्थ ध्यान करावे. जप करावा. रुद्राक्ष माला घेऊन माला संस्कार 6 इंद्रिये काम क्रोध लोभ मद मत्सर अहंकार त्यागून जप करावा. सत्य बोलावं. होम तर्पण गाईलाचे दूध मग ब्राह्मणाला भोजन. पूर्णाहुती योजावी. मंत्राचे आदी अंती जाण प्रणव योजावा. धरून स्मरण शीघ्र सिद्धी होत असे. मोह होयाचे कारण महामाया. भक्ताला चराचरी पुरुषार्थ त्याच्यामध्ये बाधा मुक्त होत असे. ब्रह्मा विष्णू महेश यांना तिनेच निरूपण केले. कोणापासून उत्पन्न झाली हे चरित्र ऐका. ती महामाया नित्य जाण. तिला जन्म नाही मृत्यू नाही. तिने सर्व विश्व व्यापले. उत्पत्ती स्थिती प्रलय याची उत्पत्ती. देवाच्या कार्यासह आपल्या जगात उत्पत्ती होते उत्पन्न होते. गुणाचे श्रवण पठण तिचे सर्वच उद्धार होतो. म्हणून योगनिद्रा हरीची उत्पन्न होते. प्रलय घालून शेष शयन निस्ता झाला. नारायण तेव्हा कानाच्या मळातून दोघे असुर जन्मले. मधु कैटभ नावाचे ते आता दोघे आपणास सर्व मानत. मधु एकाचं नाव कानातून मळ त्यात जन्मला, दुसरा कैटभ. दोघी ब्रह्मदेवाला मारण्यासाठी चालले. ब्रह्मदेव नारायण नाभीतून भयभीत झाला. ब्रह्मदेव पाहून त्या नारायणाला झोप लागली. मग आता पाठीराखा कोणी नाही म्हणून योगनिद्राचं स्तवन श्रद्धांजली. ब्रह्मदेवाने 14 लोकाचे रात्रीसूत्र तिने स्तवन केले. जय जय अंबिकेचे सतत स्वाहा स्वधा षटकारा त्रिधा ओंकारा. असशी तो देवीला धारण म्हणून जिला मोक्ष मोहरूप. कालरात्री तू महारात्री मोहरात्री लज्जा हद्दी जाण तुष्टी पुष्टी शांती. खड्गशूल गदा चक्रीने भुषुंडीने विष्णूच्या मुखनेत्रातून बाहुउदयापासून निघून ब्रह्मा याशी दर्शन देती झाली. ते काळी देवीने मुक्त केल्यावर मग जागा झाला विष्णू. झोपेतून उठून मधु कैटभ दोघांसोबत मधु कैटभांनी खाण्यासाठी ब्रह्मावर धावले. ब्रह्मा देवाकडे पाहत देवरूपी 10 हात. देवीने महामयने काजळा अशी दिसे काळी म्हणून महाकाली. कुंकू रूप भयंकर. 10 हातात आयुधे शस्त्र खड्ग बाण गदा शुक्र शूळ चक्र शंख भुषुंडी सकळ परी कामुक. 10व्या हातात शीर गळत ज्यात रुधिर रूप सौभाग्य. थोर ब्रह्मदेव पूजा अशी असुर धावून आले.
तेव्हा चक्रपाणी उठले. असुर सोबत युद्ध करायला लागले. दोघांचे 65 वर्षापर्यंत युद्ध झाले. परमाद्भुत मधुकैटभ बळवंत नाटपती कदाही. मग महामायेने मोहिले. मधुकैटभ दोघे विष्णूला म्हणाले, आम्हाला वर मागा. तेव्हा विष्णू म्हणाले, तुम्ही मृत्यू पावा. ते दोघे म्हणाले, जिथं पृथ्वी नाही, मेरू नाही, आम्ही तिथं आम्हाला मारा. आपल्या कडेवर घेऊन शिरछेदन केले. विष्णूने त्या दोघांचे मधू मारला म्हणून मधुसूदन, कैटभ मारला म्हणून कैटभारी. ऐकल्याने सर्व बाधा निरसून जातात. श्रवण पठणाचे फळ 12व्या अध्यायात आहे. दुसरा अवतार देवीचा होईल. कृष्ण तटाकी साधीने जाण. राम ब्राह्मण अग्निहोत्र पारायण. देवीशी शरण सदावे. भक्तांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा, म्हणजे याच्यापुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील. जय श्री कृष्ण.